संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये नारद मुनी आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत। यांचं नाव आहे रामभाऊ ठाकरे आणि हे हिंगणघाटचे आहेत। वारीमध्ये गेले 10 वर्षापासून येतात। तुम्ही 10 वर्ष झाले वारीत येतात। नारद मुनी का व्हावंसं वाटलं वारीत? मागच्या वर्षी मी कल्पना केली, तुम्हाला सांगितलं, दोघं भावाईनं जामच्या कंपनीमध्ये नोकरी करतात, ते दारूही सोडली न कोंबडे बकरे खाणंही सोडले। दुसरे संत नाणेजार वाड्यामध्ये पुन्हा 2 भावाईनं त्यांच्याकडे दारू मटण तेही बंद केले। तुमच्या टी व्हीवर धावल्यानंतर त्यांना फायदा झाला, याकरिता तुम्हाला मी धन्यवाद देते। पण तुम्हाला नारद का व्हावं वाटलं वारीत? नारद यासाठी झालं का ज्या वेळेला आई जन्म देते तिला संकट किती प्राप्त होते, त्याकरिता मी लोकांना सांगितलं की जसा कुंडलिकाला देव मिळाला तसा परमेश्वर तुमच्या घरी येऊन तुमच्या जवळ आशीर्वाद तरी देणार। या रूपामध्ये तुम्ही हे वागवा, न तंबाखू गुटखे खाऊ नका, आई बापाला दुःख देऊ नका म्हातारपणी, नाही तर असे म्हणू नका का माई पत्नी आहे बा न मुलं बाळा आहे, याच्यावरच मी खुश, आई बापाला दुःख देऊ नका हो पांडुरंगा। नारायण नारायण। नाही, पण नारद कधीपासून होता तुम्ही? नारद तर मी कमीत कमी 64 पासून हीच नारदाचाच वेश करता? नारदाचाच वेश माझं रोज करता की कसं? रोज चालू आहे। कुठे कुठे जाता? मी गोंदियापर्यंत गेलेला आहे। इकडे येतो पंढरपूरकडे तर नेहमी येतच म्हणा मी। इकडे अजून आपला मग राहता कुठं? मला पत्नी नाही आहे, पटलं का? 21 वर्ष झालेली आहे, पत्नी वारलेली आहे। मी आपलं मथुराला जाऊन आलेला आहे, वृंदावनला गेला, तिथं हेच बेस आहे माझा। टी व्हीवर सुद्धा काय आपल्या मोबाईलवर सुद्धा काढलेलं आहे तिकडल्या लोकांना, बोलव सरी मथुरामध्ये की जाय। तुम्ही आईवर आता एक काहीतरी म्हणत होते कविता? आईबद्दल ना, आई एवढी आहे हो, ही कातडी काढली आपण, आईला वायना घातले तरी 9 दुधाचा कर्ज खंडत नाही। 9 महिने वेगळे आहे हो, तिनं जन्म दिले, दुनिया दावली, सर्व पाहायला भेटून राहिला आपल्याला ना। म्हातारपणी त्यांना काय दुःख देता, मला लढ येते माऊली। याकरिता मी माझी आई वारल्यावर 5 घंट्यांना जिवंत झाल्यानंतर मी आरती तयार केलेली आहे। हे मी मिळालं ना। आई बाप जय देवा माझे पुन्हा इच्छा ठेवा, देवाऊनी देव तुम्ही नित्य घडो तुमची सेवा। आरती मी केली माझ्या माता पित्याची, सार्थिक झाले जन्म उद्धारी तुमचा येऊनी। जय देव माये बाप, तुना 9 महिने वागविले अति दुःख भोगिले, तुने 9 महिने वागविले अति दुःख भोगिले, हाड मास वळविले, मला जेवण पुरविले। जय देव माये बाप। झालं 9 महिने 9 दिवसाचा, लागला वारा मानवाचा, गर्भातून येता बाहेरी, रडलो केव्हा म्हणता। जय देव माये बाप, देवाऊनी देव तुम्ही नित्य घडो तुमची सेवा। की आई बाप आणि व्यसनमुक्तीचा संदेश
हे नारद मुनी सध्या वारकऱ्यांना देतात. कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सागरावर, साम TV, ठाकूरबाची समाधी, वेळापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.